लागला तो भस्मासूर. आता काय, मला भगवान परमात्म्यानं वरदान दिले आणि मी कुणालाही भस्म करू शकतो महाराज. कारण माणसाकडे थोडी ताकद, थोडी पद, थोडी प्रतिष्ठा आले की महाराज मीपणा वाढत असतो. तसं भस्मासुराला सुद्धा वाटू लागलं की आता मला काय नाही, भगवंताचं वरदान आहे म्हणले आणि मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तू भस्म होईल. आणि कपट बुद्धीनं, दुष्ट बुद्धीनं तो सर्वावर जे निर्बल आहेत, जे भगवंताचे भक्त आहेत, ब्राह्मण, ऋषीमुनी, साधू संत यांची खेळणा चालू केली महाराज भस्मासुरानं. प्रत्येकावर जावं, बघितलं की हात ठेवावं, त्याला भस्म करावं. सगळेजण गारानं घेऊन गेले देवाकडे आणि भगवंता त्या तुमच्या वरदानामुळं हा भस्मासूर फार माजलेला आहे. आणि